नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा करिअरवर बोलणार आहोत जे खरं तर आपल्या मॉडर्न जगाचा कणा आहे, पण अनेकदा ना त्याकडे दुर्लक्ष होतं. हो, मी बोलतोय इलेक्ट्रिशियन ट्रेडबद्दल. चला तर मग या क्षेत्रात जरा डोकावून पाहूया आणि बघूया की हे कसं एका चमकदार भविष्यासाठीचा मार्ग ठरू शकतं. चला, सुरुवात एका एकदम सोप्या प्रश्नानं करूया. जरा विचार करा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विजेवर किती म्हणजे किती अवलंबून असतो? अरे, आपला मोबाईल चार्ज करण्यापासून ते घरातील उपकरणं, लाईट्स, वायफाय ही यादी तर संपणारच नाही. खरंच, वीज नसताना आपलं आयुष्य कसं असेल? अगदी थांबल्यासारखं वाटेल, नाही का? आणि ही जी विजेची सगळी यंत्रणा आहे ना, तिला सुरळीतपणे चालू ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतात हे कुशल व्यावसायिक, आपले इलेक्ट्रिशियन्स. ते पडद्याआड काम करतात, पण त्यांचं काम इतकं महत्त्वाचं आहे की आपलं घर, आपलं शहर आणि खरं तर हे संपूर्ण जगच त्यांच्यामुळे ऊर्जेने चालतं. तर मग या इंटरेस्टिंग क्षेत्रात करिअरची ठिणगी कशी पेटवायची? चला, या प्रवासाचा पहिला टप्पा काय आहे तो समजून घेऊया. हा प्रवास सुरू होतो ITI पासून. ITI म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था. या संस्था थेट भारत सरकारच्या अखत्यारीत येतात आणि त्यांचं एकच मुख्य ध्येय आहे, आपल्या इंडस्ट्रीला, औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल, तयार कामगार पुरवणं. आता बघा, इलेक्ट्रिशियन बनण्याचा मार्ग किती सरळ आणि सोप्पा आहे. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे पात्रता. यासाठी फक्त 8वी किंवा 10वी पास असणं पुरेसं आहे. त्यानंतर येतो 1 ते 2 वर्षांचा ट्रेनिंग कोर्स. कोर्स पूर्ण झाला की एक परीक्षा द्यावी लागते, जिला ऑल इंडिया ट्रेड टेस्ट किंवा AITT म्हणतात. आणि ही परीक्षा पास केली की मिळतं राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र, म्हणजे NTC. अगदी सोप्पं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे NCT प्रमाणपत्र आहे ना, ते फक्त भारतातच नाही चालत, तर त्याला इंटरनॅशनल लेव्हलवर मान्यता आहे. याचा अर्थ काय? तर हे कौशल्य शिकल्यावर जगभरात कुठेही कामाच्या संधींचे दरवाजे उघडे होतात. बरं, आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. बघूया की एक इलेक्ट्रिशियन नक्की कोणती कौशल्य वापरतो आणि त्याची मुख्य कामं तरी काय असतात. साधारणपणे पाहिलं तर इलेक्ट्रिशियनमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला, जनरल इलेक्ट्रिशियन. यांचं काम म्हणजे घरं, कारखाने अशा ठिकाणी उपकरणं आणि फिटिंग्सची देखभाल करणं, त्यांची दुरुस्ती करणं. आणि दुसरा प्रकार आहे इलेक्ट्रिकल फिटर. यांचं काम जरा वेगळं आहे. हे मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्स आणि जनरेटरसारखी जी मोठी उपकरणं असतात ना, ती बसवतात आणि त्यांची जुळणी करतात. म्हणजे एक मेंटेनन्स बघतो तर दुसरा इन्स्टॉलेशन. आणि त्यांच्या कामात ना खूप व्हरायटी असते. म्हणजे बघा, एका बाजूला मोठे मोटर्स आणि ट्रान्सफॉर्मरवर काम करणं, तर दुसऱ्या बाजूला घराघरात जाऊन वायरिंग आणि फिटिंग्स करणं. एवढंच नाही, तर रोजच्या वापरातील विद्युत उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती, अगदी स्विचगेअर्स आणि पंख्यांची जुळणी करण्यापर्यंत सगळीच कामं येतात. बरं, ITI मधून प्रमाणपत्र मिळालं, मग पुढे काय? खरं तर खरी मजा इथूनच सुरू होते. इथूनच करिअरला एक जबरदस्त पॉवर अप मिळतो. संधींचे अनेक दरवाजे एकदम उघडे होतात. शिक्षण थांबायचं नसेल तर पुढे शिकण्याचेही अनेक मार्ग आहेत. इंजिनिअरिंग डिप्लोमाला थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवता येतो. NIOS मधून 12वीची परीक्षा देता येते. अप्रेंटिसशिप करून राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र म्हणजे NSC मिळवता येतं. इतकंच काय, तर वायरमॅन B परवाना सुद्धा मिळून स्वतःला आणखी अपग्रेड करता येतं. आणि ज्यांना लगेच नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी तर संधीच संधी आहेत. स्थानिक वीज मंडळांपासून ते मोठमोठ्या फॅक्टरीजपर्यंत, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, सरकारी कार्यालयं अशा प्रत्येक ठिकाणी कुशल इलेक्ट्रिशियनची खूप मोठी मागणी असते. इतकंच नाही, हे कौशल्य स्वतःचा बॉस बनण्याची संधीसुद्धा देतं. स्वतःचं सर्व्हिस सेंटर सुरू करता येतं, घरगुती आणि इंडस्ट्रियल वायरिंगचे कॉन्ट्रॅक्टर बनता येतं किंवा हॉटेल्स आणि बँकांसाठी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही काम करता येतं. म्हणजे शक्यतांना काही मर्यादाच नाही. तर मग आपण पाहिलं की हा प्रवास कसा सुरू होतो, यात कोणती कौशल्य लागतात आणि भविष्यात संधींची दारं कशी उघडतात. चला, आता आपण समारोपाकडे वळूया. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? मुद्दा अगदी स्पष्ट आहे. ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड म्हणजे फक्त एक कोर्स नाही, ही एका सुरक्षित, प्रतिष्ठित आणि कायम मागणीत असणाऱ्या करिअरची गुरुकिल्ली आहे. एक असं कौशल्य जे खरं तर आत्मनिर्भर बनवतं. तर मग हे सगळं जाणून घेतल्यावर आपलं भविष्य उजळवण्यासाठी तयार व्हायचं का, यावर विचार नक्की करायला हवा.